तरी एवढी एक गोष्ट जपण्यासारखी असते, ती म्हणजे स्वाभिमान. आणि तो मला गमवायचा नाही आईसाहेब. तुम्ही प्लीज घ्याल मला समजून. घरच्या घरी आपल्या माणसांमध्येच केलेलं लग्न आम्हाला दोघांनाही आवडेल आणि भावेल. आणि मला वाटतं की आमच्या आनंदातच तुमचाही आनंद असेल. आईसाहेब माझं काही चुकलं असेल तर. उठसूट गरज नसेल तरी माफी मागणारी माणसं आम्हाला आवडत नाही. तुम्ही बरोबर बोलताय. आमचं म्हणणं आम्ही मागे घेतो. आईसाहेब. सुचित्रा, समोरच्याचं म्हणणं बरोबर असेल तर ते मान्य करण्या इतका मोठेपणा आहे आमच्याकडे. डाऊटच नाही आईसाहेब, डाऊटच नाही. तुम्ही आज आम्हाला असं मोगरा मोगरा फिलिंग दिलं बघा. बेबी, हा ठरलं तर मग लग्न विधिवत होईल, पण घरच्या घरी होईल. काय खुश ना आपण? जी. विचारी आहात तुम्ही, समंजस पण आहात. आय एम इम्प्रेस्ड. दाजी, मी लय भारी लय मोठं काम करून आले बघा यांचं. तुम्हाला एकदम प्राऊड फीलिंग होणार आहे माझ्याबद्दल. साहेब सॉरी, मला माफ करा. मला पण तुमच्या इतका नाही, पण 10% जरी विचारीपणा समंजसपणा आमच्या दोन मोठ्या सुनांमध्ये असतात फार बरं वाटलं असतं. असो. आई साहेब 2 मिनिटं घेते तुमचं. काय? पूर्ण घराचा मानपान तर शक्य नाही आई साहेब, पण तुम्ही या घराच्या मोठ्या करत्या आहात, म्हणून मग तुमच्यासाठी तुमच्या आवडीच्या दुकानातून ही साडी आणली. आवडते का बघा? अरे वा. सुंदर आहे साडी. बेबी, लग्नामध्ये आम्ही ही साडी नेसू. थँक्यू. घ्या. थँक्यू. काय मग खुश ना? लई खुश. मोगरा मोगरा. काय आई साहेबांना पटवलं तुम्ही? आम्हालाच पटवलं. आई साहेबांना पटवणं का लय अवघड आहे तुम्हाला. चला. कुठं? हो.
आहे असं आहे बघा दाजी. नाही संजू बाबा, पोरगी लय पोचलेली आहे बरं का. बघता बघता तिनं सगळ्यांनी गुंडाळलं. मला पण तुझाच डाऊट यायला लागला. एवढी चांगली पोरगी आणि अशी का वागतीस तू तिच्याबरोबर? पण नंतर ती ज्यावेळी तुझ्याकडे बघत होती ती नजर, त्यावेळी कळलं की पोरगी पोचलेली आहे, बदमाश आहे, लय डेंजर आहे ती. अगं आई साहेबांसारख्या एवढ्या विद्वान अनुभवी बाईला तिनं असं गोल गोल फिरवलं आणि मिठू मिठू बोलून सगळ्यांनी बाटलीत गाठलं. नाही खरंच लय पोचलेली पोरगी आहे बरं का ती. हा, हे सगळं तर मी आधीपासूनच ओळखते की. संजू बाबा, नुसतं ओळखून चालणार नाही, तिला जोखावी लागेल. अपर्णा मोरेची असलियत लोकांसमोर आणायचं म्हणजे एवढं सोपं काम नाही. चापून चोपून सावधगिरीनं वागायला पाहिजे, अलर्ट राहायला पाहिजे. आणि संजू बाबा, आता तर ती पुरी घरात येणार आहे, तिच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे. संजू बाबा, जरा जपून, नजर हाटी दुर्घटना घटी. तू ही फाईल मिळवलीस? म्हणलं होतं की नाही तुम्हाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला तुमची फाईल 100% मिळणार. तू ग्रेट आहे संजू. बात आहे संजू. अहो काय करताय? अहो सोडा मला खाली, घरात दार उघडं आहे आपलं. कशाला सोडा? हक्काच्या बायकोला उचललं. अहो सोडा ना, असं काय करताय? संजू, तुला माहित नाही तू किती मोठं काम केलंयस. तुम्ही नीट बघून घ्या एकदा. संजू, यात हवे असलेले सगळे कागदपत्र आहे. आता राया पुरता अडकणार. हा, पण त्यातले काही कागदपत्र झेरॉक्स आहेत. मला ओरिजिनल नाही मिळवता आले त्या पोरीकडनं. नाही म्हणजे त्या पोरीचं नाव नको अडकायला ना. नाही, तू नको काळजी करू, आपण तिचं नाव मध्ये नाही येऊ देणार. तिला सोडव आपण यातून. आणि काय ग संजू, रायासमोर रायाच्या खोलीत घुसताना तुला भीती नाही वाटली? अहो सांगू काय तुम्हाला, म्हणजे मी तो खोलीत जात होते ना, तोपर्यंत मला माहितीच नव्हतं की ती त्या रायाची खोली आहे. मी आत घुसले आणि तिथे ती पोरगी रडत बसली होती. आणि एक मिनिट, तुम्हाला कसं माहिती की मी रायाच्या समोर रायाच्या खोलीत घुसले? अगं म्हणजे ऑब्वियस आहे ना, त्याच्या खोलीत गेल्याशिवाय ही फाईल कशी मिळणार? करेक्ट ना? नाही 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 नाही, मला तुम्ही सांगा, तुम्हाला कसं कळलं की मी त्या रायाच्या समोर रायाच्या खोलीत घुसले ते? अगं अंदाज काढला ग. म्हणजे आला होता का राया? अगं मग राया आल्यानंतर तुला डोक्यावर पदर घेऊन पळावं लागलं असेल. म्हणजे तुम्ही तिथं होतात? हा ना, म्हणजे तुम्ही तिथं